नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर प्रीतमने चक्क आता मोनिकाच्या कानाखाली वाजवलेली आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असतं की या खोटारड्या मोनिकाने आणि त्या ऋषीने दोघांनी मिळून देखील हा भयानक प्लॅनिंग बनवलेला असतो। त्यामध्ये मात्र आपला बिचारा प्रीतम चांगलाच फसलेला असतो, त्याच्यामुळे हा सगळा काही प्रकार घडलेला असतो। पण हे सगळं घडून देखील प्रीतम आता सगळ्यांची जाऊन माफी मागतो आणि त्यावेळेस मात्र प्रियाला देखील म्हणतो की मी तुझ्या लायकीचाच नाही, त्याच्यामुळे मला माफ कर आणि मी तुला डिवोर्स द्यायला देखील तयार आहे। पण हे सगळं घडत असताना मात्र आदित्य आणि पारूला विश्वास असतो की प्रीतम असं काही देखील करणार नाही आणि प्रीतमने हे केलेलंच नसणार आहे। परंतु ह्या मोनिकाला वाटत असतं की एकदा का माझं बाळ ह्या घरामध्ये जन्माला आलं की ह्या श्रीमंत कुटुंबाचं सगळं काही लुबाडून मी यांना माझ्या हाताखाली ठेवेल। हा सगळा काही मोनिकाचा प्लॅनिंग असतो, पण तिला माहीत नसतं की हा सगळा तिच्याच अंगलट येणार आहे पुढे जाऊन। कारण की मित्रांनो, पुढे जाऊन तुम्हाला पाहायला भेटेल की ह्या मोनिकाचं सगळं काही सत्य उघडकीस येतं। म्हणजेच ते बाळ जे असतं त्या बाळाचा खरा बाप कोण आहे, ते रिपोर्टमध्ये कसे बदलाव आले, हे सगळ्याचे सत्य तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल। आणि हे सगळं सत्य घडून आणतं पारू आणि आदित्य। कारण की पारू म्हणते की काही जरी झालं तरी प्रीतम सर निर्दोष आहेत, हे सगळ्यांसमोर सिद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही। आदित्य आणि पारू हे दोघेजण मिळून देखील मोनिकाला आणि त्या ऋषीला कशी शिक्षा होईल याच्याकडे लक्ष देत असतात आणि पुढे जाऊन भयानक पुरावे सापडतात आणि ह्या मोनिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो। त्यावेळेस मात्र प्रीतम मागचा पुढचा विचार न करता त्याला जेवढा त्रास झालेला असतो ते सगळा काही राग मात्र त्या मोनिकावरती काढतो, मोनिकाच्या कानाखाली वाजवतो। त्यावेळेस मात्र पुढे काय घडतं हे पाहणं खूप रंजक ठरेल। तर हा होता पुढचा प्रोमो। पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद।